हॅलो हाय. तर आजचा व्लॉगसुद्धा नेहमीप्रमाणे उशिराच चालू करते आहे. तर सकाळी ना अथांगला बरं नव्हतं, 2-3 दिवस त्याला बरं नव्हतं, ताप येत होता. तर म्हटलेलं आज त्याला एकदा डॉक्टरकडे दाखवून आणावं. तर सकाळी खूप गडबड झालेली आणि त्याच्यामुळे कामाचासुद्धा सगळा लोड होता तसाच. हा पोरगा तर काय करू देत नाही. तर त्यामुळे सकाळी शूट केलं नाही, डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन गेले, तिथलं थोडंसं शूट केलेलं आहे. फार काय केलं नाही आणि पाऊस पण खूप आहे त्याच्यामुळे. तर आता आम्ही आलोय, जेवलो वगैरे, त्याची औषधं घातली सगळी. अजून बाकीचं बरंचसं काम करायचं आहे. इथे आहे आतांचं हंतरून त्याच्यासाठी तयार करून दिलं आहे, पण हा बघा इथे असा मिरवतोय. जरा काही बरं वाटलं की हा लगेच लागला नाचायला, त्याच्यामुळे मग त्याला परत ताप भरतो. तर बघूयात, सकाळी ताप भरला होता त्याच्यानंतर आता व्यवस्थित आहे. आता काय खातोय सांग? तर आताही त्याचं असं खाणं चालू आहे, आता व्यवस्थित आहे तो. पण बघूयात, आता औषध घातलंय, संध्याकाळी पुन्हा ताप नाही आला पाहिजे. आज स्कूलला दांडी मारलेली आहे, उद्या त्यांच्या शाळेत कलर कॉम्पिटिशन आहे, तर त्याला तो जातोय काय माहिती नाही. गेला तर उत्तमच. जाणार आहेस? तर बाकीचे कपडे इथे सकाळी जे धुतले ते इथे वाळत घातलेत असे, आणि जे कपडे काढून ठेवलेत हे इथे यांच्या घड्या घालायच्या आहेत, आणि घालून झाल्यानंतर ते कपाटात वगैरे सगळे ठेवून द्यायचे. पण ते करायला मला सकाळी टाईम नव्हता. कपडे जे धुतले होते ते वाळत घालून गेले, कारण का मग ते मशीनमध्ये तसेच राहिले असते तर मग त्याला वास आला असता. तर त्याच्यामुळे ते पहिले सुकायला घालून घेतले. बघा इकडे सगळे झेंडे लावले तसे वरती, आणि हे आहे बाकीचं. होय, आज काय काम नाही झालं बाकीचं. तर आता आधी ह्याला झोपवते आणि पहिले ते कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेते, बाकीचं नंतर बघू. तू झोपणार आहेस आता? नो, 5 वाजलेले आहेत आत्ता, आणि आता अजून सुद्धा झोपलेलाच आहे. आणि तो झोपला होता त्या वेळात मी ह्या एवढ्या पिशव्या शिवून घेतल्या, छोटी साईजचा एवढ्या. तर अजून कपड्यांच्या घड्या वगैरे घालायचं बाकी आहे काम. अथांग म्हणाल्या मी उठलो की तुला मदत करेन, तर त्याच्यासाठी मी त्या ठेवून दिलेल्या आहेत. नाहीतर त्याला नंतर आठवलं की आपण कपड्यांच्या घड्या करायच्या ठेवलेल्या होत्या, तर मग तो तमाशा करून, तर मग त्याच्यासाठी मग ते काम बाजूला ठेवले. आता इथून उठते, थोडंसं फ्रेश वगैरे होते, आणि नंतर जरासं चहा टाकते, नंतर घरातून झाडू मारायचं आहे. बघूया तोपर्यंत अथांग उठतोय काय. तर चला, मस्त आपला असं चहा तयार झालेला आहे. आता मस्तपैकी चहा घेऊया. माझं बाळ आता झोपून उठलेलं आहे आणि मला कपड्यांच्या घड्या घालायला मदत करतो आहे ना बाबू, किती छान. इथे एक अथांगने त्याच्या स्वतःचा बनियनची घडी घालून ठेवलं नाही, आणि आता आत्तूच्या कपड्यांची घडी करतोय. एवढे मोठ्याचे करणार? तुला येते घडी करता? म्हणजे काय? अथांगला भरपूर असा कप झालेला आहे, तर त्याच्यामुळे इथे मी आळशीची पावडर करून ठेवली आहे. तर त्याचा आता थोडासा काढा बनवते आणि मग तो त्याला प्यायला देते. डॉक्टरांनी सुद्धा त्याला थोडासा आळशीचा काढा वगैरे करून द्यायला सांगितलेला आहे. नंतर आमच्याकडे जे फ्रूट्स आहेत, म्हणजे काल त्याला टिफिनला वगैरे द्यायला लागतात म्हणून आणलेली, पण तो आता काय घरातच राहिला 2 दिवस. तर आता आणि परत संडे येणार, त्याच्यामुळे आता 3-4 दिवस तो घरीच असणार. तर त्यामुळे ती तशीच राहतील, आणि त्याचं चाललं आहे ॲपल कापून दे. तर म्हटलं आधी ही खीर खा आणि नंतर देते, कारण का त्याचं पोट समजा ऑलरेडी भरलं तर मग ही खायला तो टाळाटाळ करेल, म्हणून मग त्याला ते नंतर कट करून देईन. तर ते मी नंतर दाखवेन, पण पुढे ते ॲड करेन मी. पण आजचा व्हिडिओ हा एवढाच आहे. चलो बाय.